खेड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे। सर्वच प्रशालांच्या बातम्या प्रसारित करणे अशक्य होत आहे, मात्र प्रातिनिधिक स्वरूपात काही प्रशालांमध्ये या सोहळ्यावर एक नजर टाकूयात। श्री शिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या औदर तालुका खेड येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी आषाढी एकादशी निमित्ताने गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा काढण्यात आला होता। खरोशी तालुका खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची एकवारी पंढरीची पालखी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। चाकण तालुका खेड येथील श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वतीने शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी पर्यावरण संतुलन जनजागृती अभियान अंतर्गत वृक्षदिंडी आयोजन केले होते। दिंडी सोहळा विद्यार्थ्यांनी अनेक संतांचे पेहराव केले होते। शिवाजी विद्यालय चाकण आणि नगर परिषद चाकण यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाने वृक्षारोपणबाबत आदेश केलेला आहे। त्या निमित्ताने वृक्षदिंडीच्या ह्या निमित्ताने आपण सर्वजण मिळून वृक्ष संवर्धन करूया आणि भारताला सुजलाम सुफलाम बनवूया। रामकृष्ण हरी। आज श्री शिवाजी विद्या मंदिर, लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर व सर्व गणेशोत्सव मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने एक वृक्षदिंडी उपक्रम चाकणमध्ये राबवण्यात येत आहे। तरी या वृक्षदिंडीनिमित्त लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर व श्री शिवाजी विद्या मंदिरतर्फे गावातून एक दिंडी सोहळा साजरा करून सर्व गणेश मंडळांना तसेच आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस स्टेशन या सर्वांना वृक्ष वाटप करून वृक्ष लागवडीसाठी एक मोहीम राबवण्यात येत आहे। तरी झाडे जगवा। ज्ञानेश्वर महाराजांच्या पावनभूमीमध्ये शिवाजी विद्या मंदिरचे आपले मुख्याध्यापक प्रोफेसर आणि शिवाजी विद्या मंदिरमधील आपले सर्व मुलं आणि लायन्स क्लब ऑफ चाकण यांच्यातर्फे दिंडी सोहळा त्या निमित्ताने आज की झाडाची वाढ म्हणजे फक्त झाडं लावायची नाहीत तर झाडं लावून त्याचं संगोपन झालं पाहिजे, यामार्फत एक चांगला त्यांनी संदेश दिलेला आहे। तर एक अभिमानाची गोष्ट आहे की खरंच खूप चांगला घेण्यासारखं आहे की आज आपल्या की एवढी मोठी झाडांची कत्तल झालेली आहे, तर ते ह्याच्या दिंडीच्या मार्फत लोकांना एक चांगला संदेश जातो की पंढरीनाथ भगवान।